तुमच्या घरामध्ये जर या 1 ते 2 गोष्टी असतील तर 100% तुमच्या घरामध्ये गरिबीच राहणार, दारिद्र्य येणार. तुम्ही किती पण कष्ट करा, तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळणार नाही. तुम्ही म्हणाल की ताई खरंच असं असतं का? तर बघा, तुम्ही या गोष्टी ऑब्झर्व करा आणि काही गोष्टी जर आपण बदल करून पाहिल्या, काही चुका आपल्याकडून होत असतील आणि त्या गोष्टींमध्ये जर आपण सुधारणा केली, त्या चुका सुधारल्या, तर त्याचा सकारात्मक परिणाम आपल्याला जाणवतो. या गोष्टी जर तुमच्या घरामध्ये असतील तर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कधीही टिकणार नाही, किती पण कष्ट करा. याचा अर्थ असा आहे की पैसा तुमच्या घरामध्ये राहणार नाही आणि मग गरिबीमधून तुमची गरिबी जी आहे ती वाढतच जाईल, गरिबी हटणारच नाही. म्हणजे अक्षरशः आपण असं म्हणतो की दारिद्र्याची वेळ, अगदी आपल्याला भिकारी होण्याची वेळ येऊ शकते. एवढ्या या गोष्टींमध्ये नकारात्मक ऊर्जा असते. या गोष्टी बघा खूप महत्त्वाच्या आहे. आपण ना एका साईडला कष्ट करतो पण काहीतरी आपल्याकडून चुका होत आहे हे आपल्याला कळतच नाही. मग त्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही आणि मग कुठेतरी आपण खचून जातो, कष्ट करणं सुद्धा सोडून देतो, वाईट मार्गाला लागतो. म्हणून बघा, आणि आपल्यामध्येच अशी जळावृत्ती, कोणाला म्हणजे आपल्याला कोणाचं चांगलं बघवत नाही, आपल्याला वाटतं की माझ्याच बाबतीत असं आहे, माझ्या नशिबात असं आहे, पण या चुका आपल्याकडून होऊन जातात. जर तुमच्या घरामध्ये आपण जे म्हणतो बघा कोळ्याचं जाळं, म्हणजे ते स्पायडरने जे नेट बनवलेली असते, तर तसं जर तुमच्या घरामध्ये ठिकठिकाणी असेल किंवा 1-2 ठिकाणी असेल तर तुमच्या घरामध्ये अशुभ घटना घडतील, तुमच्या घराची प्रगती होणार नाही. ते अतिशय अशुभ मानलं जातं. घर खाली किती पण स्वच्छ असेल, सुंदर असेल, टापटीप असेल, पण कोपऱ्या कापऱ्यामध्ये जर तुमच्या किंवा मुख्य दरवाजाला तुमचं तोरण वगैरे लावलंय किंवा बाहेर तुमच्या मुख्य दरवाजाच्या कोपऱ्यामध्ये वगैरे जर असं कोळ्याचं जाळं असेल तर तुमच्या घराची प्रगती होणार नाही, घरामध्ये गरिबी येईल. ज्या ठिकाणी असं जाळं असतं त्या ठिकाणी असुरी निवास असतो, म्हणजे तिथे अशुभ शक्ती वास करतात. त्यामुळे घर नेहमी स्वच्छ ठेवलं पाहिजे. कोणत्या कोपऱ्यामध्ये वगैरे असं जाळं लागलेलं असेल तर ते नेहमी काढून टाका. बघा, तुमच्या घरामध्ये मावशी असतील झाडू फरशी वगैरे करायला, तर तुम्ही त्यांना सुद्धा सांगू शकतात की मावशी झाडताना कोपऱ्यामधून वगैरे एक झाडू घ्या आठवड्यातून एकदा. म्हणून बघा, अमावास्या, पौर्णिमा यावेळेस आपण का सांगतो, ही माता लक्ष्मीची तिथी असते आणि अमावास्येला तर घरामधून झाडू फिरवलंच पाहिजे, जाळं जळमटं काढलंच पाहिजे. कधी कधी बघा फॅनला सुद्धा खूप जाळं वगैरे असतं. तर त्यामुळे असं कोळाचं जाळं जर तुमच्या घरामध्ये असेल तर किती पण कष्ट करा, त्याला नशिबाची साथ मिळणार नाही. कारण या गोष्टीमध्ये नकारात्मकता एवढी असते की तुमच्या कष्टाला साथच देत नाही. घरामध्ये मग वाईट गोष्टी व्हायला लागतात, आपल्याला कळतच नाही. एवढं सगळं चांगलं करतो, एवढं कधी म्हणजे आपण म्हणतो की एवढे घरातले सगळे कष्ट करतात, मुलगा अभ्यास करतो वगैरे, पण तरी पण का असं होतं? तर या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या घरात आहे का, एकदा चेक करा. यासोबतच दुसरी गोष्ट म्हणजे बघा, स्वच्छता तर खरंच महत्त्वाची आहे. आपल्या घरामध्ये स्वच्छता असायलाच पाहिजे. जिथे स्वच्छता नाही तिथे माता लक्ष्मी क्षणभर सुद्धा थांबत नाही. कारण बघा, माता लक्ष्मीला जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी वास करते, जिथे अस्वच्छता तिथे अलक्ष्मी वास करत असते. म्हणून बघा, आपल्याला घरामध्ये स्वच्छता ठेवलीच पाहिजे. अगदी वर्षभर दिवाळीलाच आवरू आणि आत्ता रोज म्हणजे वर्षभर आपलं घर, कारण बघा आपल्याला माहिती आज घर आवरलं का परत 4 दिवसांनी ते तसंच होऊन जातं. घरामध्ये मुलं असतात वगैरे, होते या गोष्टी. पण आपण एक सवय लावून घेतली ना की नाही, थोडं थोडं प्रत्येक ठिकाणी आपण बघितलं पाहिजे. घरामध्ये अडगळीचं सामान सुद्धा जास्त वाढवू नका. ज्या गोष्टी कामाच्या नाही त्या तुम्ही देऊन टाका. भंगार, रद्दी वगैरे सामान, जुने कपडे, चपला, बुटं हे तुम्ही कधी पण साचवून ठेवू नका. तुमचा असा पोटमाळा वगैरे असतो बघा वरती, म्हणजे टॉयलेट बाथरूमच्या वरती वगैरे अशी जागा असते, तिथे आपण पडकं सामान ठेवतो. तर ती जागा आपण कधी स्वच्छ करत नाही. असा जर माळा तुमच्या घराच्या इथे असेल आणि तो वर्षानुवर्षे खूप जुन्या वस्तू तिथे असतील, तुम्ही म्हणाल की ताई ते वरती जागा आहे, घर तर खाली स्वच्छ आहे, पण तो तुमच्या घरामधला भाग आहे हे लक्षात घ्या. तुमच्या घराच्या 4 भिंतींमध्ये जे काही जागा आहे ती तुमचं घर म्हणजे आपल्या वास्तूमध्ये असतं ते. त्यामुळे तुमच्या घरामध्ये असं पोटमाळ्यावर वगैरे खूप भंगाराच्या वस्तू असतील वर्षानुवर्षे साचलेल्या, तिथे इतकी नकारात्मकता साचते की तुमच्या घरामध्ये किती पण खाली तुम्ही देवपूजा करा, पारायण करा, त्याचा तुम्हाला फायदा होत नाही. अशुभ शक्ती तिथे वास करायला लागतात. आपण ज्याला म्हणतो की बघा, म्हणजे मग घरातले लोक बघा चिडचिड करतात, राक्षसी प्रवृत्तीचे ते होतात. तर त्यामुळे असं तुम्ही अडगळीच्या ठिकाणी काही घाण वगैरे असेल, भंगार असेल तर ते देऊन टाका. त्याचबरोबर बघा, अजून दुसरी गोष्ट म्हणजे सकाळ आणि संध्याकाळची वेळ ही अतिशय शुभ मानली जाते. अशामध्ये शुभ शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात आणि तशातच तुमच्या घरामध्ये जर भांडणं होत असतील, म्हणजे बघा सकाळची वेळ किती शुभ असते, घरामध्ये पूजा अर्चा वगैरे सगळ्यांकडे चाललेल्या असतात आणि संध्याकाळच्या वेळेस बघा आपण दिवा अगरबत्ती लावत असतो आणि अशातच तुमच्या घरामध्ये मोठमोठ्याने शिवीगाळ, भांडणं वगैरे असे चालत असतील, लक्ष्मी येण्याची ती वेळ असते. उगाचच कारण नसताना वादावाद होत असतील तर अशामध्ये सुद्धा लक्ष्मी क्षणभर सुद्धा तुमच्या घरामध्ये थांबणार नाही, तिथे लक्ष्मी टिकत नाही. कारण बघा,
ज्या घरामध्ये भांडण होतात तिथे माता लक्ष्मी कधी पण थांबत नाही, मग त्या घरामध्ये गरिबी यायला लागते. बघा काही घरांमध्ये ना विनाकारण काही ना काही छोट्या गोष्टीवरून भांडण होतात आणि इतका म्हणजे संध्याकाळची वेळ असते वगैरे, अशा वेळेस तर अजिबात अशा गोष्टी करू नये. एक वेळ कमी बोला, कारण बघा आपण म्हणतो बघा, मोठे म्हणतात काय झोपली संध्याकाळच्या वेळेस, लक्ष्मी येण्याची वेळ आहे. तर बघा ह्या गोष्टींमध्ये खरंच खूप तथ्य आहे. मांडल्या तुम्ही या गोष्टी, या नियमांचं पालन केलं तर तुम्हालाच त्याचा फायदा आहे, त्याचा तोटा काही होणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या देवघरामधल्या मूर्ती वगैरे खंडित झालेले असतील किंवा फाटलेले फोटो फ्रेम वगैरे असतील, तुम्ही स्वच्छता ठेवत नसाल तर बघा, देवघरातली फोटो वगैरे तुम्ही पुसत नसाल, धूळ वगैरे झालेली असेल देवघराच्या आसपास वगैरे, तर तिथे सुद्धा माता लक्ष्मी टिकत नाही, त्या घरामध्ये सुद्धा गरिबी यायला लागते. कारण बघा, तुम्हाला जर तुमच्या देवघराची वगैरे निगा राखता येत नसेल तर तुम्ही अगदी मोजकेच देव ठेवा, छोटासा देवारा ठेवा, असं नाही की अगदी छान मोठा. आपण काय करतो, लोकांना छान दिसण्यासाठी देवघर ही देखावायची किंवा शोची वस्तू नाही आहे. आपल्याला किती मॅनेज होतं, तो देवघर जर तुम्ही पूर्ण सेपरेट देवघर ठेवलेलं आहे ते रोज स्वच्छ पुसलंच गेलं पाहिजे. जाळं जळमटं तिथे तर अजिबात नको, स्वच्छ देवारा रोज झालाच पाहिजे. देवघरातल्या मूर्ती अशाच धुळीने माखलेल्या असतील, किती दिवस तुम्ही फ्रेम वगैरे पुसत नाही, असं असेल देवघरात कुठेतरी कोपऱ्याला जाळं वगैरे, हे तर अतिशय वाईट आहे. असं अजिबात करू नका. क्षणभर सुद्धा तिथे माता लक्ष्मी थांबणार नाही. तुम्ही केलेल्या सेवेचं एवढं सुद्धा फळ तुम्हाला मिळणार नाही. म्हणजे तुम्ही जे काही करताय ते सगळं असंच फुकट वाया जाईल. तुम्हाला सणासुदीला तुम्ही काही पूजा अर्चा करता त्याचं सुद्धा तुम्हाला फळ मिळणार नाही. म्हणून बघा, देवपूजा तर रोज झालीच पाहिजे. सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा लावला गेला पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण बघा, या गोष्टी जर नाही घडल्या, कारण देवपूजा हा आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक आहे. जसं आपण जेवण रोज करतो त्याप्रमाणे रोज देवपूजा झालीच पाहिजे. मग बघा, घरामध्ये खूप पवित्र वातावरण राहतं. म्हणून बघा, या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्या अतिशय छोट्या गोष्टी मांडणे. आजकाल स्त्रिया वर्किंग असतात, अतिशय म्हणजे घरातून ते 12 14 तास बाहेर असतात, ट्रॅव्हलिंग करावं लागतं, जॉबला जावं लागतं. मग अशात या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं शक्य होत नाही. पण बघा, या गोष्टींची जर तुम्ही काळजी घेतली, बऱ्याचशा वेळेस आपले मोठे लोक पण सांगतात, त्यावेळेस आपल्याला वाटतं काय कटकट आहे यांची, हे आपल्याला सांगताय असं. तर या गोष्टींमध्ये खरंच खूप तथ्य आहे. म्हणून बघा, नक्की तुम्ही सांगितल्याप्रमाणे या गोष्टींची काळजी घ्या. कारण काय, या नियमांचं जर पालन केलं तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अडीअडचणी अडथळे कमी येतील आणि तुमच्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळेल. त्यामुळे नक्कीच ही माहिती तुम्हाला पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया परत अशा एका माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.